नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. नाही आता सकाळचा व्हिडिओ आलाय, पण ही व्हिडिओ आहे संध्याकाळचा. आज इरबल व्हिडिओच काढला नाही आणि कुठं पोचलोय माहिती का मित्रांनो? काय झालं, डायरेक्ट आता आलोय कोल्हापूर. रात गाडी व्हिडिओ चालू करायला आणि इथं पोचायला का पाऊस. स्वागतच झालं बाबा, काय कमालच झाली. कुठं पोचलोय सध्याला? इथं कोल्हापूर अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात. बरेच जण म्हणले होते, कोण्या कोण्या कमेंट केलं तर काय माहित नाही, पण पोचलोय. इथलं धावतो शॉर्टकट मध्ये दर्शन घेतो आणि मग तुम्हाला आहे ना बघा पाऊस सुरू आहे. परत मोबाईल अलाउड आहे का नाही काय माहित नाही. ठीक आहे, बघू आपण प्रयत्न करू. तर हे कम नाही, संध्याकाळी 7 वाजता नेमकं पोचलोय आणि इथनं कुठं जायचंय ते बी सांगतो तुम्हाला. काय पाऊस सुरू झालाय, पडायला लागले, भिजायला लागलं. संध्याकाळचं टाइम आहे. मंदिर कोल्हापूरला कोण कोण राहतंय बरं काय माहित नाही. बरं काय पडेल दिसला पाऊस. मी इथे यायला पाऊस सुरू झालाय मित्रांनो, आतापर्यंत नव्हता. पहिला आत कुठलं पुस्तक बरं, आधी दर्शन घेऊ. दर्शन मुक नाही घ्यायचं आपल्याला. पाऊस पाऊस गर्दी बघा कशी झाली. असं मंदिर घेतलं का दर्शन? लांब आहे त्याच्यामुळं असं द्या, पण क्वालिटी घटते. झालं दर्शन, पाऊस बी उघडला, मस्त दर्शन झालं. नेमकं पाऊस आल्यामुळे लोक चांगली असं झाला इथे. इथला नजारा पावसाचं दर्शन. तुमचा नमस्कार सगळ्यांचा. पुन्हा एकदा महालक्ष्मीला सांगतो, मस्त म्हणजे छान छान पैकी हितूनच छान दर्शन झालं, मस्त वाटलं. आलतो ह्याच्या आधी कोल्हापूरला येत असतो मी, आधी मध्ये आलं ना, आधी मध्ये असतोच वर्ष. आता हे 2-3 वर्ष झालं तर प्रत्येक वर्षीच. तरी बाळाला मला जायचं राहिलं, बघ परत नेक्स्ट टाइम येईल तिकडे. आता अंधार पडलाय, आता पुढे बी जायचंय. आता इथून एक दोस्त इथं आपल्या इकडे आलं होतं पहिलं, ती फॅमिली घेऊन, त्यांच्या तिकडे जायचंय मुक्कामाला. इथून 40 किलोमीटर आहे. 9-10 तरी वाजतील. बघू काय वाजतं ते वाजते. भिजलं की म्हणावं सगळं, तसं काय बसायचं नाही. मंदिर ओके. आबाज गेलं, गार हवा सुटली, पण वडाला आला 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 वडाला बायकांनी फार पांढर करून टाकलं. बोलतो बाबा वडा ते अडा घालू. गर्दी नाही एवढ्या, तरी बायका ही लई फॅमिली आल्या नाहीत ना, गुतल्या. कुठं गुतली ती सगळी ह्याच्यात, काय म्हणायचं वट पौर्णिमेला. त्याच्यामुळे लांबची बाहेर लई निघत नाही ते, जवळची जवळची काय येत असते असं ना. बरंच दरवाजेचा आदेश आहे. तिकडून आलतो पुढून पुढून अल्ला बाबा पाऊस पुढून याचा नजार आहे. फोटो शूट वगैरे चाललंय. आता चला, आता मला बी अंधार पडला. 8 वाजलेत. दिवस तर 3 वाजल्यापासून फोन करतात, येतो येतो म्हणलं, उशीरच होईल म्हणलं होतं.
नाहीतर मी थांबणार होतो इथं काय कुठं बी देवापाशी स्टे झाला असता. जाऊन दे 40 किलोमीटर पुढे आपल्याला सोलापूर मार्गेत जायचंय. मग त्या मार्गेत जायचंय तर हाय रोडलाच आहे. रोडला आहे म्हणल्यावर मस्त मध्ये म्हणलं येतो म्हणलं त्यांना. चला इथला ही नजारा असा एकंदरीत असं मस्त मध्ये. आणि उघडला पाऊस बी उघडला. इथला आता जास्त काही नाही चार्जिंग बी कमी झाली आहे. इथला काय परिसर आहे तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. आणि ते ज्यांनी बोलावले आता जेवण करायला जिथं मुक्कामी जाणार आहे. काय झालं जर्किंग ते होतं ना दुसरं काय सांगायचं कुठं नाही आता जर्किंग घेतलं ही नवीन परत. आता इथे घेतलं पाऊस सुरू झाला मग गारबी लागतंय मॅटर झालाय. गारबी लागतंय ती जर्किंग आहे ना आपलं ती पडलं. ती पडलं मागची माग काय झालं पडलं म्हणण्यापेक्षा खरं सांगा लय लांब राहिलं. भिजलं होतं तिथं वाळाय घातलं ते तिकडेच राहिलं. असं म्हणलं तरी काय अडचण नाही. जाऊन आता राहिलं आता काय बस त्याचा सफर हितपर्यंतच होता. मग हे नवीन इथे घेतला का टू इन वन आहे. पाऊस पाऊस मग हे ओलं बघा ना होता आताच बंद झाला पाऊस परत आला होता. 10 वाजून गेलेत आहेत डायरेक्ट मित्रांनो 10:30 वाजल्यात. आणि कुठं पोचलंय ते बी दावतो तुम्हाला. डायरेक्ट स्वरा कुठे गेली काय ना. हा विरा विरा सॉरी विरा. नमस्ते नमस्ते. काय माहिती आता दोस्त ओळखतात का नाही तुम्हाला पण मी रविभाऊकडे मी गेल्या वर्षी रविभाऊच्या घरी गेलो होतो. हा मग मला रविभाऊ चाललाय ते म्हणजे ह्या भारत यात्रेला हे माहित झालं होतं 1 मे पासूनच. मग मी त्यांना फॉलो करतोय. आज सकाळी व्हिडिओ बघितला तर काल आज रविभाऊ कोल्हापूरला येणार हे मला माहित होतं. हा मी दुपारी 4 वाजता रविभाऊला फोन केला आणि म्हटलं की मी सांगलीत राहायला आहे तुम्ही माझ्या घराकडे आज या दर्शन घेऊन. हा आता रविभाऊ 10:30ला घरी पोहोचले हा आणि जेवण आम्ही केले. हा आता रविभाऊ जेवणार आमच्या घरात राहणार मस्तपैकी आणि मग आहे. हा तर काय झालं मित्रांनो आणि आज मी भिजलो प्रवासात होतो आणि व्लॉगच बनवला नाही अक्का. मी ठरवलंच होतं मी इथं स्टार्ट केली कुठं कोल्हापूरमध्ये. अहो चार्जिंग नाही अक्का भिजलो हिरब पाऊस पाऊस थोडी झिमझिम रनिंग उरकन आज लय नव्हता असं की. हा हा ताईंनी मस्त जेवण बनवलंय विरा इथे जेवाय काय काय थांबा बघा जेवायला मस्त मध्ये गणपती गणपत भाकरी भाकरी हा भाकरी आहे की राव भाकरी भरपूर दिवस खाऊन. हा भाकरी तर आधी खातो. ही आमची विराली बघा. हा एक विरा एक जेवली का तू जेव की थोडी. हा बोल हाय ज्ञानू दीदी. हा ज्ञानी रेश्मा ओळख तर काही सुरून गेली काय माहिती. ज्ञानू दीदी झोपेला. ज्ञानी नाज्ञानी हे रेश्मा बहुतेक रेश्माच्या नाहीचे ध्यानात येईल. कोणाची होय आम्ही गेलो आई नव्हती आम्ही आमच्या वेळी नव्हती हा नव्हती तुमची मिसेस होती. हा आमचा मुलगा पण नव्हता तुमचा. हा हा ओळखतेली की ओळखतेली. आणि हाय मित्रांनो या जेवण करायला आज म्हणजे तुम्हाला सांगतो आता काय जाऊन द्या स्टोरी थांबा आधी जेवतून मग सांगू. असं नाही. काय म्हणतात आहे बाकी बाकी सगळे ठीक. बर आधी जेवण करू आता तुम्ही जेवा की थोडं. जेवते बरं जेवण. झाली जेवण बिवणं मस्त मध्ये होय. बसलोय जरा गप्पा छप्पा मारीत हा. काय म्हणता बाकी काय विशेष मग काय नाही बघा रे भाऊ तुमचं आता एवढं तुम्ही आज 2 महिने झाले बाहेर फिरायला लागलाय गाडीवरनं हा 2 व्हीलरनं. टू व्हीलर मी तुम्हाला म्हटलं मगाशी मी पण मागच्या महिन्यातच 5,000 किलोमीटर कारनं जाऊन आलो. हा पण आम्ही आल्यावर 8 दिवस इथं आजारी पडलेले. मी आजारी नाही काय नाही. मग एवढं हे जोक नाही आहे. आणि तुम्ही ज्यावेळी तिकडं मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही हे ट्रिप चालू केल्यानंतर मला माहित होतं 100% तुम्ही कोल्हापूरला येणारच. येणार आणि कोल्हापुरातनं तुम्ही माझ्या घरात मी तुम्हाला बोलवून घेणारच हा प्लॅन होता आमचा. त्यामुळे हे ठिकाण कुठलंय पण नेमकं हे सांगली सांगली. हा श्रीकृष्ण ही सगळं श्रीकृष्णाचं सगळं हिंडून आलो का नाही. साईबाबा स्वामी समर्थ हित बघा सगळे देव शंकर हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज परत त्या साईडला विठ्ठल पांडुरंग श्रीकृष्ण बालाजी काय हा हा बालाजी जेवढं देव हिंडलोय ते सगळं आहे ते इथं बघा. देव दत्त साईडला इकडं
असं तिकडे आहेत काय? हा किचन. वाव, देव देवगत बघा. बघा. रातभर चालू हा. हम्म. बघा श्रीराम सगळं म्हणजे प्रत्येक देव येतात सगळं. किचन फार सुंदर आहे, ओके मध्ये. असं नाही, छान आहे तुमचं घर बी, मस्त मध्ये इकडे 2 खोल्या आहेत त्या, सगळं ओके असं एकंदरीत. आणि काय झालं, इरबळ लोक काढला नाही आज, रोज काढतो पण प्रवास म्हणले की प्रवासात काय लई धावता येत नाही. आणि पाऊस पण चालू आहे ना. पाऊस बी चालू होता, भिजलो होतो, बटन दाबा येणार. परत मग थोडं युनिक काय असेल तर बघायला माणसांना बरं वाटतं. मग डायरेक्ट महालक्ष्मी दर्शन झालं नाही व्यवस्थित? हा? महालक्ष्मी हो, एक मी तर काढलंय शूटिंग. काढले. पाऊस आल्यामुळे तिथं मी तुम्हाला काय म्हणतो, तिथं काय तुम्हाला लागलं बिगलं महालक्ष्मी मध्ये हा. तर मला फोन करा, मी तुमचं दर्शन गेला तिथं करतो. आपली तिथं सेटिंग आहे. हो. होय का? हा. बर, परत ना आले मी परत मला सांग. आता. पण काय झालं, गोहाका झाला, गर्दी झाली हम्म. तिथं, हम्म. आणि नेमकं मग थांबलो समोरच, मुखदर्शन बी तिथंच आणि सगळं तिथंच आहे. देव दिसला म्हणजे बस, बस. आपल्या मनात आहे देव, देवदर्शन देत आहे. शूटिंग बी काढलंय थोडं, कोणी काही म्हणलं नाही. नाही तर ह्याच्या आधी लय खवळाखवळी असते ना, पावसामुळे कोणी काही म्हणलं नाही. पाऊस होता कोल्हापूरच. हा, थोडा झाला, लय नाही. सांगली 40 किलोमीटर अंतर आहे. हा, 40 किलोमीटर. हा, आता इथून उद्या नॉनस्टॉप लातूर. भुवनेश्वर. हा, हम्म. लातूर मार्गे घुश्मेश्वर. भुवनेश्वर. 500 किलोमीटर काहीतरी भरतंय, पण जाऊ शकतो सकाळी लवकर. आणि सगळा रोड एक्सप्रेसिव्ह आहे तुम्हाला आता. हा, मग काय लातूरला तुम्हाला पोहोचायला माझ्यामध्ये एक 3-4 तास लागतील. नाही, गाडी डबल लागते, टिबल लागतो. नाही, 6 तास लागतील. रस्ता सगळा पण 60 नेहमी चालतो जास्त, 60-70 नी तर बघू काय चालेल ती चालेल. धावतो, उद्याचा प्रवास धावतो अख्खा. उद्याचा मोठा प्रवास आहे, डायरेक्ट ह्याच्यापर्यंत घुश्मेश्वर पर्यंत, किंवा डायरेक्ट ओंकारेश्वर. आता आधी म्हणतोय ओंकारेश्वर करून मग शेवट घुश्मेश्वर करावं. हा, तसं करा. पहिला लांब धरा, मग इकडं घुश्मेश्वर करून मग करा इकडं. हा, असं करा. मग घुश्मेश्वर मधनं डायरेक्ट घरी पोहोचेल गाडी पोहोच एका दिवसात. एका दिवशी. बायकोचा बर्थडे आलाय 4 तारखेला, होय. आज आहे किती, 29, उद्या 30. 1, 2, 3, 4 ला घरात पोहोचताय तुम्ही. अजून 5 दिवस आहेत. हा, 5 दिवसात तुमचं होतंय तो. होईल वाटतंय संध्याकाळपर्यंत. मग तेच प्रयत्न चाललाय माझा. वहिनी बघा तुमची किती काळजी करतील. असं नाही, चालतंय. ह्या गोष्टीवर ही व्हिडिओ हिथंच थांबवतो मित्रांनो. 11:15 वाजले, आता आम्ही झोपणार आहे. हा, आता एडिट, आणि आता तुम्ही बघा सकाळ. आणि सांगलीकरांचं, बऱ्याच जणांचं, सांगली कोल्हापूरकरांचं नाराज काय होऊ नका. फोन आलं होतं, इन्स्टॉल मी व्हिडिओ टाकला होता, चुकून लाईव्ह घेतलं होतं ते, बरं फोन आलं. आता उद्या इथल्या आसपासची बी बरीच जण म्हणतेली दादा सांगितलं नाही, सॉरी, एवढी बार उरकायचंय. तुम्ही आता बघितलं 5 तारखेपर्यंत. नेक्स्ट टाइम कोल्हापूरला येईल, 8-10 दिवस तिकडे हिंडन, सांगली पिंगली सातारा होईल त्यावेळेस, गोव्याला जाताना. ओके, बाय बाय.